एकच वादा अजितदादा ही घोषणा गेल्या 35 वर्षापासून बारामतीमध्ये घुमते. 1990 पासून अजित पवार सातत्याने बारामतीमधून निवडून येतात. ही त्यांची 7वी निवडणूक आहे. गेल्या काही वर्षात बारामतीत अजित पवारांना टक्कर देण्याचा अनेकांनी प्रयत्न केला, पण प्रत्येक वेळी दादा विरोधकांना पुरून उरले. गेल्या काही वर्षात त्यांचा बारामतीत प्रचंड दबदबा वाढला. मतदारसंघात केलेले काम पाहता ते खऱ्या अर्थानं बारामतीचे दादा ठरले, हे आपल्याला मान्य करावं लागतं. पण आता पुलाखालून बरंच पाणी वाहून गेलंय. पक्षफूट आणि त्यानंतर झालेल्या लोकसभा निवडणुकीनंतर आता बारामतीत बदलण्याची चर्चा सुरू आहे. वादा तोच, दादा नवा, अशी नवीन घोषणा बारामतीमध्ये दिली जाते. आणि हे नवे दादा दुसरे तिसरे कोणी नसून अजित पवारांचे पुतणे योगेंद्र पवार हेच आहेत. बारामतीत विधानसभा मतदारसंघातून त्यांना आज तिकीट जाहीर करण्यात आले. खरं तर एकीकडे अजित पवार गेल्या काही दिवसापासून आपण बारामतीत लढणार नाही असं म्हणत होते, पण त्यांना बारामतीचेच तिकीट जाहीर झाले. आणि आता शरद पवार काय करणार याची चर्चा सर्वत्र सुरू झाली. कदाचित शरद पवार बारामतीतून दादांच्या विरोधात उमेदवार देणार नाही असेही बोलले जात होते. पण या सगळ्या शक्यता टाळत त्यांनी योगेंद्र पवारांना तिकीट जाहीर केले. त्यामुळे लोकसभेनंतर आता विधानसभेला देखील बारामतीत पवार विरुद्ध पवार असाच सामना होणार आहे. लोकसभेच्या निवडणुकीपासूनच योगेंद्र पवार सक्रिय झाले होते. पायाला भिंगरी लावून सुप्रिया सुळे यांचा प्रचार त्यांनी केला. त्यानंतर शरद पवारांच्या साथीने त्यांनी विधानसभेसाठी मतदारसंघ पिंजून काढला. त्यामुळे आता बारामतीत काका पुतणेचा नव्या संघर्षाला सुरुवात होणार. बारामतीत अजित पवारांना आव्हान देणारे योगेंद्र पवार नक्की कोण आहे, ते काय करतात, त्यांची मतदारसंघात ताकद किती आहे, विधानसभेला ते खरंच अजित पवारांना टफ फाईट देऊ शकतात का, समजून घेऊया या व्हिडिओमधून. नमस्कार, मी संदीप रोडे आणि तुम्ही बघत आहात स्मार्ट मराठी. सगळ्यात आधी योगेंद्र पवार कोण आहे आणि ते काय करतात ते बघूयात. तर शरद पवारांचे बारामतीचे उमेदवार योगेंद्र पवार हे शरद पवारांचे नातू आणि अजित पवारांचे सख्खे पुतणे. ते अजित पवारांचे थोरले बंधू श्रीनिवास पवार यांचे चिरंजीव आहेत. 4-5 महिन्यापूर्वी योगेंद्र पवार कोण असा प्रश्न विचारला असता तर बरेच जणांना याचे उत्तर देता आले नसते. पण आता थेट विधानसभेसाठी त्यांना तिकीट मिळाले. लोकसभेच्या निवडणुकीची तारखा जाहीर झाल्यानंतर खऱ्या अर्थाने योगेंद्र पवार यांचा राजकारणात उदय झाला असं म्हणता येतं. त्याआधी ते शरय ग्रुपचे संचालक, फलटणच्या कापसी इथल्या साखर कारखान्याचे MD, बारामती कुस्तीगीर संघटनेचे अध्यक्ष आणि विद्या प्रतिष्ठान या शैक्षणिक संस्थेचे खजिनदार म्हणून त्यांची ओळख होती. राजकारणात येण्यापूर्वी योगेंद्र पवार यांनी शरय फाउंडेशनच्या माध्यमातून विविध सामाजिक काम केले. गेल्या काही महिन्यात बारामतीच्या अनेक गावांना दुष्काळाची झळ बसली होती. या दुष्काळग्रस्त गावांना मोफत पाणी पुरवठा करण्याचे काम सुद्धा योगेंद्र पवार यांनी केले. मधल्या काळात वादळी वाऱ्यामुळे बारामतीतल्या सुपा कारावागास परिसरात अनेक घरांची पडझड झाली होती. ही घरं पुन्हा उभी करण्याची योगेंद्र पवार यांची खूप मोठी मदत झाली आहे. याशिवाय गेल्या काही वर्षात शरय फाउंडेशनच्या माध्यमातून विविध सिंचनाची काम झाली आहेत. अनेक शेतकऱ्यांना मोफत विहिरी खोदून दिल्या आहेत. बारामतीतील कनेरे, सुपा, फलटण परिसरात ही कामे करण्यात आली आहे. योगेंद्र पवार हे पवार कुटुंबातील सगळ्यात जास्त शिकलेले सदस्य म्हणून ओळखले जातात. याबाबतचा उल्लेख स्वतः शरद पवार यांनी केला होता. योगेंद्र पवार यांचा सुरुवातीचं शिक्षण मुंबई आणि पुण्यात झालं. त्यानंतर अमेरिका आणि युरोपमध्ये जाऊन त्यांनी पुढील शिक्षण घेतलं. पोस्टन इथल्या नॉर्थ ईस्टर्न विद्यापीठातून त्यांनी फायनान्स आणि इन्शुरन्स विषयात पदवी घेतली. परदेशातून परतल्यानंतर त्यांनी आपल्या वडिलांचा शरय ग्रुप बिझनेस टेक ओव्हर केला. ते शरय ग्रुपचे संचालक आहे. हा ग्रुप लॉजिस्टिक, ऑटोमोबाईल डीलरशिप, ॲग्रिकल्चर इंडस्ट्रीज, सिक्युरिटी सर्व्हिसेस आणि रिअल इस्टेट क्षेत्रात काम करतो. त्यांनी वडिलांचा कारभार यशस्वीपणे सांभाळला आणि तो मोठा केला. आता याच योगेंद्र पवारांची मतदारसंघात ताकद किती आहे ते देखील आपण बघूया. तर योगेंद्र पवार यांची मतदारसंघात वैयक्तिक ताकद आहे असं म्हणता येत नाही, पण निवडणुकीच्या काळात त्यांनी चांगला जनसंपर्क वाढवला. त्यांनी संपूर्ण मतदारसंघ पिंजून काढला. बारामतीसह इंदापूर आणि दौंड विधानसभा मतदारसंघात त्यांनी घरोघरी जाऊन प्रचार केलाय. वाड्या वस्त्यात प्रत्येक प्रभागात जात त्यांनी लोकांच्या भेटीगाठी घेतल्या, त्यांच्याशी संवाद साधला. तसंच विद्या प्रतिष्ठानच्या खजिनदारपदी काम करताना त्यांनी अनेक गरजू विद्यार्थ्यांना मदत देखील केली. तसेच कुस्तीगीर संघटनेचे अध्यक्ष म्हणून काम करताना त्यांनी पैलवानांना आर्थिक मदतही केली आणि यामुळेच
युवा वर्गात त्यांचा चांगलाच जनसंपर्क वाढला. लोकसभा निवडणुकीदरम्यान त्यांनी बारामती कार्यकर्त्यांची फळी निर्माण केली आणि तसेच त्यांचं पवार असणं देखील त्यांची ताकद असल्याचे बोललं जात आहे. याशिवाय पक्षफुटीनंतर जेव्हा काका किंवा आजोबा असा पर्याय निवडण्याची त्यांच्यावर वेळ आली आणि तेव्हा त्यांनी आजोबांना साथ दिली. त्यामुळे शरद पवारांची सहानुभूतीचा फॅक्टर देखील योगेंद्र पवारांच्या बाजूने जात आहे. लोकसभेत सुप्रिया सुळे यांचा प्रचार करताना त्यांनी उघडपणे अजित पवार विरोधात भूमिका घेतली होती. त्यावरून अजित पवारांनी देखील योगेंद्र पवारांवर टीका केली होती. ज्यांनी आयुष्यात कधीच कुस्ती खेळली नाही, ज्यांना कुस्तीचा एकही डाव माहीत नाही, ते कुस्तीगीर संघटनेचे अध्यक्ष झाले. आता ते पायाला भिंगरी लावून प्रचार करतात, पण निवडणूक संपल्यानंतर ते मतदारसंघात दिसणार नाही, विदेशात जाऊन बसतील, अशी टीका देखील अजित पवारांनी केली होती. पण योगेंद्र पवार लोकसभेनंतरही मतदारसंघात सक्रिय दिसले. ते दर मंगळवारी बारामतीत जनता दरबार घेतात, लोकांच्या समस्या जाणून घेतात. यामुळे कुठेतरी योगेंद्र पवारांनी आपल्या बाजूने हवा तयार करायला सुरुवात केली होती असं म्हटलं जातं. आता हे झालं योगेंद्र पवारांचं, पण बारामतीत अजित पवारांची वैयक्तिक ताकद किती आहे ते देखील आपण बघूयात. तर लोकसभेत सुप्रिया सुळे यांचा विजय झाल्यानंतर अजित पवार बॅग फुटला गेल्याचे सांगितले जातात, पण यामध्ये फारसं तथ्य नसल्याचं राजकीय विश्लेषकांचं मत आहे. कारण गेल्या काही वर्षापासून लोकसभेला ताई आणि विधानसभेला दादा हे बारामतीकरांचं निवडणुकीचे सूत्र राहिले. नेहमीच्या सूत्रानुसार बारामतीकरांनी यंदा लोकसभेला सुप्रिया सुळेंना कॉल दिला. त्यामुळे तुर्तास बारामतीत अजित पवार बॅग फुटला गेलेत असं म्हणता येत नाही. बारामती कोणाची त्याचा खरा निकाल विधानसभेलाच लागणार आहे. शरद पवारांनी केंद्रात लक्ष घातल्यापासून बारामतीची सगळी सूत्र अजितदादांनी आपल्याकडे घेतली होती. अगदी ग्रामपंचायतीपासून नगरपालिकेपर्यंत सगळ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत अजित पवार जातीने लक्ष घालतात. जिल्हा बँक, सहकारी साखर कारखाने, बाजार समितीच्या निवडणुकीतही अजित पवारांचा वरचष्मा आढळतो आणि कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्याने ते नावानिशी ओळखतात. त्यामुळे त्यांचा बारामतीत चांगलाच कनेक्ट आहे. बारामतीच्या विकासाचं श्रेय जितका शरद पवारांना जातो तितकाच श्रेय अजित पवारांना सुद्धा जातो. बारामतीत उद्योग, सहकारी संस्था आणि शैक्षणिक संस्था उभारण्यात शरद पवारांचा वाटा आहे. मात्र या संस्था पुढे वाढवण्यात आणि त्यांचा विकास करण्यात श्रेय अजित पवारांना दिलं जातं. अलीकडच्या काळात बांधलेले रस्ते, नगरपालिका, पंचायत समिती, पोलीस आयुक्तालय, बस स्थानकाच्या आधुनिक इमारती बांधण्यात सगळे क्रेडिट हे अजित पवारांना जातं. त्यामुळे बारामतीसह राज्यात अजित पवारांची इमेज कामाचा माणूस अशीच आहे. त्यांच्या या कामामुळे बारामतीकरांनी वेळोवेळी त्यांना साथ देखील दिली आहे. मागील काही विधानसभा निवडणुकीचा विचार केला तर प्रत्येक वेळी अजित पवारांचं मताधिक्य वाढत गेल्याचं दिसून आलं. त्यांनी भल्या भल्या विरोधकावर सहज विजय मिळवला. 2019च्या विधानसभेच्या निवडणुकीत भाजपमधून गोपीचंद पडळकर यांना तिकीट दिलं होतं. ते धनगर समाजाचे प्राबल्य अधिक असल्याने त्यांना चांगले मत मिळतील असं बोललं जात होतं. पण पडळकर यांना 30,376 मतं मिळाली, तर अजित पवारांना तब्बल 1,95,641 मत मिळाली. त्यांनी 1,65,265 मतांनी पडळकर यांचा पराभव केला होता. हे महाराष्ट्रातील पहिल्या क्रमांकाचं लीड होतं. यावरून बारामतीत अजित पवारांची किती ताकद आहे हे देखील लक्षात येतं. आता अशा परिस्थितीत योगेंद्र पवार आणि अजित पवारांना टक्कर देऊ शकतात का? तर योगेंद्र पवार राजकारणात नौके आहे, त्यामुळे बारामतीतील ही निवडणूक त्यांच्यासाठी अवघड ठरणारी आहे. इथला मतदार विधानसभेला नेहमीच दादांना साथ देतो, त्यामुळे त्या नव्या दादाला साथ देणार का? अजित पवारांचा यापूर्वीचा इतिहास पाहता नवख्या योगेंद्र पवारांना ही निवडणूक काहीशी जड जाऊ शकते. शरद पवारांची सहानुभूती हा एकमेव फॅक्टर त्यांना प्लसमध्ये घेऊन जाऊ शकतो. पण याच एकमेव फॅक्टरमुळे योगेंद्र पवार निवडणूक जिंकतील का असंही म्हणता येत नाही. मात्र ते अजित पवारांचे लीड कमी करू शकतात असा अंदाज वर्तवला जातो. त्यामुळे ते अजित पवार यांचे लीड कमी करून हारले तरीही हा त्यांचा विजय समजला जाऊ शकतो. त्यामुळे निवडणुकीचा निकाल काही लागला तरी योगेंद्र पवारच जिंकतील असंही बोललं जातं. काका विरुद्ध पुतण्या या नव्या फाईटबद्दल तुम्हाला काय वाटतं? याबद्दल तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी स्मार्ट मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.